श्रीकृष्ण वाणी. सुख आणि दुःख आपल्या नशिबाने मिळते. गरिबी आणि श्रीमंतीचे याच्याशी काहीही घेणे देणे नाही. रडणारे राजवाड्यामध्ये सुद्धा रडतात आणि नशिबात खुशी आणि आनंद असेल तर झोपडीमध्ये सुद्धा हसू असते. तुमचे शब्द नेहमी चांगले वापरा, कारण माणूस निघून जातो पण त्याने बोललेले शब्द नेहमी लक्षात राहतात. संघर्ष वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिका, कारण बाकी सगळं तर हे जगच शिकवते. नुकसान झालं असेल तर भविष्यामध्ये फायदा सुद्धा होईल. जर तुमच्याबरोबर कटकारस्थान झाले असेल तर पुढे जाऊन त्याचा हिशोब सुद्धा होईल. देवाला माहीत आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी किती वाट पाहिली आहे आणि विश्वास ठेवा, तुमच्या वाट पाहण्याची किंमत तुम्हाला लवकरच मिळेल. फक्त देवावर विश्वास ठेवा. वडिलांकडून बोलणे खाल्लेला मुलगा, गुरूंकडून बोलणे खाल्लेला शिष्य आणि सोनाराकडून घाव खाल्लेले सोने हे नेहमी मौल्यवान दागिनेच बनतात. जर कोणत्याही मुलाला भेटवस्तू दिली नाही तर तो थोडा वेळ रडेल, पण जर त्याला संस्कार दिले नाही तर तो आयुष्यभर रडेल. घमेंड एक भ्रम आहे जो आपल्याला विश्वास देतो की आपण बरोबर आहे, पण नंतर तेच आपल्या बर्बादीचे कारण बनते. ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमेंड कसली, आणि ज्यांना घमेंड आहे त्यांना ज्ञान कसले. बुद्धिबळामध्ये वजीर आणि आयुष्यामध्ये स्वाभिमान मारला तर समजून घ्या की आयुष्याचा खेळ संपला. निंदा तर फक्त त्यांची होते जे जिवंत आहेत. मेलेल्या माणसांची तर फक्त स्तुती होते. सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण लोक फक्त तेच ऐकतात जे त्यांना ऐकायची इच्छा असते. दोन लोक आयुष्याला नवीन दिशा दाखवून देतात. एक ते जे संधी देतात आणि दुसरे ते जे धोका देतात. कडू आहे पण सत्य आहे. एक, मृत्यू नक्की आहे. दोन, आपण बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. तीन, जो करेल तो भरेल. चार, जिथे गुंतागुंत असेल तिथेच ती सोडवा. पाच, तुमच्याजवळ जे आहे त्यामध्ये समाधानी राहा. जेवढे पाहिजे तेवढे शिका, जेवढ्या पाहिजे तेवढ्या डिग्री मिळवा, पण माणूस शिकतो तेव्हाच जेव्हा जग ठोकर मारते. जेव्हा मन कमजोर असते त्यावेळी परिस्थिती अडचण बनते, आणि जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते, आणि जेव्हा मन मजबूत असेल त्यावेळी परिस्थिती संधी बनते. जोपर्यंत वाईट परिस्थितीशी लढत नाही तोपर्यंत तुम्ही वाईट परिस्थितीतून बाहेर निघणार नाही. इतके यशस्वी बना की जिथे तुम्ही उभे राहताल तिथे कोणीही बसून राहणार नाही. प्रयत्न करा की दुटप्पी लोकांबरोबर संबंध ठेवू नका, कारण ते नाराज झाले तर सरळ इज्जतीवरच वार करतात. नाते निभावण्यासाठी बुद्धी नाही तर मन स्वच्छ पाहिजे. वेळ, सन्मान आणि विश्वास या तीन गोष्टी अशा असतात ज्या एकदा हातातून गेल्या तर परत कधीही येत नाहीत. जेव्हा वेळ न्याय करते त्यावेळी साक्षीदारांची गरज पडत नाही. पेनची ताकद जगातील कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी आहे. एक वेळ एक चपाती कमी खा, पण मुलांना नक्की शिकवा. वेळेमुळे हरले किंवा जिंकले जात नाही तर फक्त शिकलं जातं. जे झालं ते चांगलं झालं. जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे, आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होईल.
तुमचं काय गेलं म्हणून तुम्ही रडता? तुम्ही काय आणलं होतं जे तुम्ही गमावलं? तुम्ही काय निर्माण केलं जे नष्ट झालं? तुम्ही जे घेतलं इथूनच घेतलं. तुम्ही जे दिलं ते इथेच दिलं. जे आज तुमचे आहे उद्या ते दुसऱ्या कोणाचे तरी होईल आणि परवा तिसऱ्या कोणाचे तरी होईल. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कोणाच्याही गरजेचा फायदा कधीही घेऊ नका. जर आयुष्य संधी देतं तर धोकासुद्धा देतं. पूर्ण जग जिंकूनसुद्धा जर आईवडिलांचे मन जिंकता आले नाही तर ते जिंकणं हरण्यासमान आहे. आयुष्याला मोकळं सोडा जगण्यासाठी, कारण सांभाळून ठेवलेल्या वस्तू बऱ्याच वेळा वेळेवर सापडत नाहीत. असं म्हणतात की स्त्रियांचे वय आणि पुरुषांची कमाई कधीही विचारू नये. त्याचं चांगलं कारण हे आहे की स्त्री कधीही स्वतःसाठी जगत नाही आणि पुरुष कधीही स्वतःसाठी कमवत नाही. आजच्या जमान्याची खरी परिस्थिती ही आहे की तुम्ही ऐकून घेतलं तर अडचणींमधून वाचले आणि ऐकवलं तर अडचणींमध्ये फसले. आपल्याला जे मिळालं आहे ते आपले भाग्यापेक्षा जास्त मिळाले आहे. जर तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल तर दुःखी होऊ नका, कारण जगामध्ये असे सुद्धा लोक आहेत ज्यांचे पायच नाहीत. कष्ट करण्याच्या वयामध्ये आराम केला तर आराम करण्याच्या वयामध्ये कष्ट करावे लागतील. विचार करू नका की आयुष्य ओझं आहे. नेहमी आनंदी राहा, कारण अडचणी तर रोजच आहेत. जोपर्यंत मनामध्ये खोटं आणि पाप आहे तोपर्यंत सगळे मंत्र आणि जप बेकार आहेत. स्वतःचं नशीब स्वतःच लिहावं लागतं. हे चिठ्ठी नाही जे दुसऱ्यांकडून लिहून घेता येईल. हवेतून ऐकलेल्या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका. कानाने कच्चे असलेले लोक बऱ्याचदा चांगले मित्र आणि नाते गमावून बसतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कोणाच्या समोर तुमची सफाई देऊ नका, कारण ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे त्याला सफाई देण्याची गरज नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो ऐकणार नाही. अडचणींचे उत्तर या गोष्टीवर अवलंबून असते की तुम्हाला सल्ला देणारा कोण आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा. आयुष्यामध्ये जे मिळवायचे असेल ते वेळेवर मिळवा, कारण आयुष्य संधी कमी देतं आणि दुःख जास्त देते. वेळ आणि धैर्य असे दोन हिरे मोती आहेत ज्यांच्या बळावर माणूस कठीणातील कठीण ध्येयसुद्धा पूर्ण करतो. या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडं जरी पॉझिटिव्ह वाटलं असेल तर एक लाईक नक्की करा.